आज या ठिकाणी नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम या नांदेड शहरामध्ये चालू आहे. त्या निमित्ताने आज छाननीचा लास्ट दिवस होता, 2 तारीख, आणि उद्यापासून प्रचाराचा सुरुवात आहे. आज या ठिकाणी आपण सर्व पत्रकार उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आज नांदेड महापालिकेच्या निमित्ताने आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. नांदेड उत्तर मतदारसंघातील आज आपले उमेदवार शिवसेनेचे जाहीर झालेले आहेत आणि आपल्याला हे पत्रकार ठेवण्याचे कारण म्हणजे जे आज घडामोडी झालेल्या आहेत या 8-10 दिवसात आपण महायुतीचा सुद्धा प्रस्ताव, शिवसेना भाजपचा, शिवसेनेकडून प्रस्ताव आम्ही पाठवितात, त्याने सुद्धा आम्हाला प्रस्ताव दिलता. 2-4 मिटिंगा झाल्या आमच्या शिवसेना भाजपच्या, आणि काही अडचणी आल्यामुळे ती महायुती होऊ शकली नाही. त्या निमित्ताने आणि उमेदवारीची तारीख, निवडणुकीची तारीख लवकर जवळ आली आणि जास्त विलंब न लावता सर्व उमेदवारांनी फॉर्म भरणं चालू झाले. त्याच्यामध्ये वेळ नसल्यामुळं या शिवसेनेची नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आम्ही 40 उमेदवार उभे केले. 40 उमेदवारांनी बी फॉर्म लावले 2 दिवसाखाली, आणि आज या 2 दिवसात छाननीमध्ये आमचे 40ला 40 सिलेक्ट सुद्धा झाली आणि 40 उमेदवारांची निवड सुद्धा करण्यात आली, यादी सुद्धा जाहीर करण्यात आली. आता फॉर्म उचलायची तारीख आज लास्ट होती. त्याच्यामध्ये आमचे 2 उमेदवार त्याला दबावाखाली आणून आमचा बी फॉर्म होता त्या 2 उमेदवाराला शिवसेनेचे आहेत. एक महेंद्र पिंपळे, तसेच वंदनाताई जाधव मनोज, असं दोघांना सुद्धा बी फॉर्म होता. तसेच 40 आमचे उमेदवार सिलेक्ट झाले आणि या छाननीमध्ये म्हणजे फॉर्म उचलण्याच्या लास्ट तारीख मध्ये आमचे 2 उमेदवार पळविण्यात आले. ठीक आहे, पळविले तर काय हरकत नाही, मात्र आम्ही दुसरे 2 उमेदवार तयार केले. ते म्हणजे त्यांच्या जागी प्रभाग क्रमांक मीनाक्षी रमेशराव धनासकर, आणि दुसरे आमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये दीपालीताई थोरवड हिरामण, हे आमचे शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले. ठीक आहे, काही अडचणी आल्या असतील, मात्र हे करणं बरोबर नाही. बी फॉर्म लावल्यानंतर ठीक आहे, तुमचे उमेदवार आमच्याकडे आले, आम्ही तर जाऊन आणलेलं नाही उमेदवारला, आमच्याकडे आले, मागणी केली, आम्ही उमेदवारी दिली, ती बी फॉर्म लावून टाकली. आता हे उमेदवार पळविणं हे काही मला लक्षात आलं नाही, कशा म्हणून पळविले, काय नाही, काय अडचण नाही. त्याला दबावाखाली आणलं, त्याला हे केलं, ठीक आहे, माझा काही विषय नाही. आता आम्ही सक्षम आहे, आमची
40ला 40 उमेदवार आज या शिवसेनेकडून उभे केलेले आहे या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये. आणि ठीक आहे, नांदेड दक्षिण मध्ये सुद्धा त्यांची त्याला आमचे आनंदराव गोंडारकर यांनी सुद्धा 29 उमेदवार उभे केलेले. चांगले उमेदवार, काम करणारे, लोकांच्या सुखदुःखात जाणारे आणि चांगलं कार्य करणारे अशी उमेदवार आहेत. जनता या नांदेड शहरातील जनता हुशार आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या पाठीशी राहिलेली आहे आणि 100% येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी राहील. या नांदेड मतदारसंघामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी किती काम केलेले आहे. मी आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही काम पत्रकार परिषदेमध्ये आणि व्हॉट्सअप पेजवर की दाखल नाही माझं काम काय. म्हणजे अजून उद्घाटन सुद्धा या शहरामध्ये राहिलेले उद्घाटन करायचे. मला काही कोणावर टीका करायची नाही. शिंदे साहेबांनी एकच सांगितलं की तुम्ही कामामधून उत्तर द्या, जास्त वेळ घालू नका उत्तर देण्यामध्ये. म्हणून आम्ही कामामधून उत्तर देत आहे आणि आमचं काम तुम्हाला माहित आहे. या भाजपचा संकल्प नामा बघितला असेल, तुम्ही पाहिला असेल, येणार आता येईल काही दिवसात. सगळं बनवण्याचा संकल्पनामा आहे. भाजपने कालमध्ये दाखवलेली आहेत, पुढे येतील. त्याच्यात तुम्हाला सांगा माझे सुद्धा काम आहे. तुम्हाला सांगतो, जे काँग्रेसच्या काळात मला निधी दिलेला आहे ते सुद्धा याच्यात आलेले आहे. मी मागच्या 5 वर्षामध्ये जे काम केलेले आहेत ते सुद्धा या संकल्पनाम्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला माहित आहे राष्ट्रमाता जिजाऊची सृष्टीच रात्रीला एकनाथभाई शिंदे साहेबांनी 5 कोटीचा GR लगेच दुसऱ्या याशी काढून टाकलेला आहे. म्हणजे लगेच निधी 5 कोटी दिलेला आहे त्यांना सुद्धा. आणि त्यांच्या पुढाकाराने हे डिजिटल उपलब्ध झालं. 24 तासामध्ये देणारा म्हणजे एकनाथभाई शिंदे साहेबांची आज उद्या काही तिथलं जाईल, उद्या सकाळी लगेच GR हातात. तसेच माझ्या मागच्या 5 वर्षामध्ये चेतननगरमध्ये ते सुशोभीकरण झालेले आहे. आमची सगळ्याची मागणी होती की बाबा माझी मतदारसंघाचा आमदार आहे आणि त्याच हक्क असते, ती सुद्धा आम्ही सुशोभीकरण गार्डनचं पूर्ण जे मॉर्निंग वॉकचं सुशोभीकरण करणे, प्युअर ब्लॉकचं सुद्धा केलेलं आहे. त्याच्यात सुद्धा आलेले आहेत. आता ठीक आहे, मला काही घेणं नाही, त्याच्यावर बोलायचं नाही. आता तुम्हाला माहिती आहे जे हे घडामोडी झाल्या आसनापूरचं सुद्धा माझ्या मतदारसंघात होतं, ते सुद्धा त्याच्यात आलेलं आहे. निधी म्हणजे पश्चिम रस्ता त्याला मी सुद्धा 200 कोटी रुपये मंजूर करून आली मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या काळामध्ये. उत्तर रस्ता आम्ही सुद्धा मंजूर केलेला आहे. म्हणजे शहरात वाहतूक गोंधळ जास्त होत आहे. बाहेरचे येणारे पाहुणे वगैरे दवाखान्यात जाणारे विष्णुपूरला त्याला त्रास होत आहे. म्हणून मी उत्तर रस्ता केला आमच्या माझ्या बरोबर पासून भालकी पासून असं पावडेवाडी ते इस्लामपुरी. तुम्हाला माहित आहे शंकरराव चव्हाण प्रेक्षकांना नोंदणीकरणाला सुद्धा एकनाथभाई शिंदे साहेबांनी 10 कोटी रुपये दिले, ते सुद्धा आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्य शुल्क अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक मी सुद्धा पुढाकार घेतला, त्याच्यात ते सुद्धा काम चालू आहे. कृषी महाविद्यालयाचं सुद्धा काम चालू आहे, ते सुद्धा माझ्या पुढाकारात आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या कॅबिनेट औरंगाबाद झाली त्यावेळेस सुद्धा स्वतः मी मंजूर करून घेतली. ही फाईल 10 वर्षापासून रूळ खात पडलेली होती. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्या मी लगेच एका असंच मला माझ्या मित्रांनी सांगितले बाबा ही फाईल अशी पडू नये आणि मुख्यमंत्री तुमचे झाले शिंदे साहेब, तुम्हाला हे जर काम केलं तुम्हाला फायदा होईल, मतदारसंघाचं काम आहे. मी न काही बघता तिथंच आमच्या पीएला सांगितलं, लेटर टाईप केलं, लगेच देऊन टाकलं. म्हणजे मुख्यमंत्री झाल्या शपथ किती झाल्या लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला माहिती शपथविधी होता
त्याच्या 16 लोकांना मी करू लगेच देऊन टाकले. म्हणजे ही सुद्धा प्रस्ताव पाठविला विद्यापीठमध्ये, नवीन प्रस्ताव मंजूर करून नवीन प्रस्ताव सादर करा म्हणून साहेबांनी लिहून टाकले. तात्काळ प्रस्ताव कृषी महाविद्यालयाला लगेच प्रस्ताव नवीन केला की प्रस्ताव निगेटिव्ह होता. आता फाईल बघा, तपासा तुम्ही त्याच्यावर कोणती सही कोणाची आहे काय नाही, त्याच्यावर आपल्याला टीका करायची नाही. तुम्हाला सगळ्यांना मी जे बोलतो सत्य बोलतो. बालाजीचा दिवस आहे. मी स्वतः धनंजय मुंडेची त्याच्यावर सही आहे. पहिल्या कृषी मंत्र्याची आहे का सही त्याच्यावर. स्वतः सचिव, आता त्या काळामध्ये सचिव धनंजय मुंडे असताना सचिव कोणता होता आपली सही बघा त्या प्रस्तावावर. कोणा हे सगळं बघा, तपासा. मला त्याच्यावर जायचं नाही. मी 100% त्याचा पाठपुरावा केला आणि ते विषय मार्ग लावला. तसंच आईने देवीचा भूत करता ते सुद्धा प्रश्न एवढा मोठा मार्ग लावला. बरेच दिवसापासून 25-50 वर्षापासून धनगर समाजाची मागणी होती किंवा आईला देवी स्मारक झालं पाहिजे. ती माझ्या असं एक मीटिंग चालू होती विजयनगरला समाजाची, आणि लगेच मला फोन केला. मीटिंग संपल्यानंतर फोन केला. त्याच्यात नगरसेवकाने फोन केला, त्याचं नाव सांगत नाही. लगेच गेलो मी आणि माझं अधिवेशन चालू होतं, हिवाळी अधिवेशन. त्यावेळेस मला सांगितले बाबा असं असं आहे. बऱ्याच दिवसापासून पुणे होळकर, अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक लखडलेलं आहे. मी जर केलं तर चांगलं राहील. करतोच मग, कारण मुख्यमंत्री माझी होती आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी उठाव केला त्यावेळेस साहेबांसोबत होतो. म्हणजे साहेबांनी कोणता विषय नांदेड शहरातला असेल तर लगेच करून टाकलेला. कसं रेल्वेची लाईन आज 3.5 म्हणजे त्या सुद्धा त्याला त्या प्रोजेक्टला सुद्धा 350 कोटी रुपये दिले साहेब. तसेच वॉटर सप्लाय दिला 167 कोटी दिले. म्हणजे एक कुसुम सभागृह गरीब स्टेशन साहेबांनी त्यांच्या हाताने उद्घाटन केलेलं आहे. यशवंतकडे आता काम चालू ते सुद्धा त्यांच्या हातात धरेल. आनंदचं काम मुख्य रस्ते ते सुद्धा धरेल. मुख्य रस्ते सुद्धा जसे रेल्वे हाऊस ते छत्रपती चौक ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले. म्हणजे असे खूप रस्ते आहेत. जिल्हाधारी कुरुंकर सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पाठपुरावा केल्यानंतर ते सुद्धा मंजूर करून त्याचं सुद्धा उद्घाटन. म्हणजे पाण्याच्या टाक्या सुद्धा आपण एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केल्या. एवढा निधी खेचून आणला आम्ही. काही सार्वजनिक बांधकामाचे सुद्धा मोठमोठे रस्ते घेतलेले. मालेगाव रोडचा रस्ता बघा किती मोठा रस्ता आहे. आता मला सांगा त्यावेळेस रस्ता छोटा होता, ऍक्सिडेंट होत होते, अपघात होत होता. आता एवढा मोठा रस्ता झाला, अपघात कमी झाले. ठीक आहे. शहरामध्ये वाहतुकीची अडचण आहे, वर्दळ आहे, त्याचा सुद्धा येणाऱ्या काळात आपण ते प्रश्न मार्गी लावू. म्हणजे काही असे प्रश्न आहेत माझ्या मतदारसंघामध्ये. आता जर मालेगाव तरुण नाका शेतकरी पुन्हा तर किती सुंदर रस्ता झालेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या मी पाठपुरावा केल्यानंतर मंजूर झालेला आहे. 200 कोटी रुपये त्याला आणलेले, म्हणजे आणखी पर्यंत गेलेले आहेत त्यापुढे शाळेपर्यंत. 100% येणाऱ्या का पूर्ण होईल माझ्या मतदारसंघात. म्हणजे असे काही नांदेड पासष्ट निळा रस्ता पूर्ण होत असतात. मी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे असं रस्ते झालेले. आणि असं काही आहे की आपल्याला नांदेड शहरामध्ये आपल्याला काय येणाऱ्या काळामध्ये योजना मंजूर करायच्या. जसं पूर्णा वाडी उपजिल्हा रुग्णालय हे सुद्धा त्याच्यातच आलेलं आहे. संचालक म्हणजे ह्याच्या म्हणजे असं नाही. वाडी उपजिल्हा रुग्णालय आपण सुद्धा मंजूर करून आलेलं आहे. म्हणजे असे रस्ते खूप आहेत आपण केलेले. आणि आपण कुठे कमी पडलं नाही. एवढा मोठा दवाखाना 100 फुटाचा मला सांग. गोरगरीबाला विष्णुपूरला जायला आज मला सांगा 200 रुपये लागतात. आज मला 10 रुपये जाणं होते. पावडीवाडी भाग जे आपला शिवाजीनगर भाग पूर्ण आज पावडीवाडी रुग्णालयाला फायदा होऊ शकतो, पेशंटला फायदा होऊ शकतो.
रुग्ण म्हणजे कसं आहे, इतर तयार म्हणजे खूप अडचण आहे. एखादी बाई डिलिव्हरी व्हायची म्हणजे तर रस्त्यात होऊ शकते, अशी परिस्थिती आहे आपली. रस्ते काही रस्ते सुद्धा मुख्य रस्ते सुद्धा हे आहेत. त्याच्यामुळं आपल्याला आता मुख्य रस्ते चांगले चालू होते. आपल्याला एक आता ब्रिजची आवश्यकता आहे येणाऱ्या काळामध्ये, आपल्याला घ्यायची, कारण ट्रॉफिक खूप होत आहे. त्याच्यामुळे आता मला यायला अर्धा एक तास लागला, म्हणजे एवढे ट्रॉफिकचा प्रश्न विस्कळीत झालेला आहे की या आणखी लोक सुद्धा या शहरामधील जनतेला सुद्धा त्रास होत आहे. त्याच्यामुळे 100% आपण ती सुद्धा मार्ग लावू. मी एकदा शब्द दिले की पूर्ण करतो, शब्द देत नाही, विचार करून देत असतो. आणि आसिफाबाद इनामी जमिनीचा सुद्धा प्रश्न एवढा मोठा, पिरोडा, कैलास नगर असं मग आसिफाबादचा इनामी जमिनीचा मगनपुरा, इस्माईलपुरी, शिवनगर, दत्तनगर असं गोरगरिबाच्या रस्ते होत नव्हत्या, गोरगरिबांची लग्न होत नव्हती. त्याच्यामध्ये अडचणी होती. एखादा प्लॉट एखादं लोन घ्यायचं खूप अडचणी, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हे सुद्धा आपण महाराष्ट्र राज्याचे मागच्या काळात मुख्यमंत्री होते एकनाथबाई शिंदे यांनी सुद्धा प्रश्न मार्ग लावलेले. म्हणजे असे खूप प्रश्न आपण चांगले मार्ग लावलेले आहेत आणि त्याचा पाठपुरावा केलेला आहे. आणि मन तर मन लावून मला काय दाखवायचं नाही, करून दाखवित असतो, कमी बोलतो दाखवितो जास्त, त्याचा पाठपुरावा करत असतो. हनुमानगड सारखा प्रश्न मोठा, एवढा मोठा मंदिराचं मला सांगा, एवढं आपल्या सगळ्याचं तीर्थक्षेत्र आहे. सगळ्यात आपण लहानपणापासून मोठ्या बालपणापासून आपण तिथे गेलेलो, म्हणजे एकही शनिवार मी सुद्धा सोडलेलं नाही. दर शनिवारी मी जायचं हनुमानगडला. आज माझं समाधान झालं. तिथं हनुमानगडला शेतीपेक्षा चांगलं मंदिर, तिथं चांगल्या जागेमध्ये चांगल्या वास्तवामध्ये उभा असलेलं, म्हणजे काहीतरी त्याचं आपल्या आई वडिलांचं पुण्य आहे का आपल्या हातावर होत आहे. म्हणजे चांगली गोष्ट आपल्याला काम करायचं, चांगलं स्वच्छ. आणि या महापालिकेमध्ये काही रस्ते आता दरीमुळे उकळत आहेत, नवीन आता खोदकाम चालू आहे, लोकांना त्रास होत आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा आपण काही दिवसात आपण ते सुद्धा जे आमच्या याच्यामध्ये ते सुद्धा आपण 100% त्याला सुद्धा निधी उपलब्ध करून देऊ. कारण महाराष्ट्र राज्याची नगर विकास मंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आहेत, 100% माझ्या पाठीशी राहिले. आतापर्यंत नांदेडला एवढा निधी दिलाय, तर काहीच मिळता करू शकत नाही. म्हणजे काही अजून राहिले असतील याचं सांगायची की काही अजून काही दिवसात आपण सांगू. म्हणजे असं स्वच्छ काम केलेलं आहे आणि आपल्याला स्वच्छच काम करायचं, टीका करण्यापेक्षा आपल्याला काम दाखवायचंय. कारण कसे पडलेले काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, जाऊ द्या, काय ते विषय नाही. आपण हे 2 उमेदवार सक्षम मानलेत, आपल्याला त्याला पुरस्कार केले ते बी चांगले मुलं. आमच्या कोरडताई दीपावली चांगले एकदम काम करतात. बचत गटात खूप मोठं काम आहे विशेष सोबत, त्याचं काम चांगलं आहे. धनस्कर चांगलं काम आहे. धनस्कर ते जे आहेत काँग्रेसचे ते कार्यकर्ता होते, सामाजिक काम करत होते, ते सुद्धा ते आमचं काम बघून आले. आम्हाला काय आहे, आम्ही काय त्याला घरी करताय काय त्याने म्हणजे आम्हालाच म्हणतात आम्ही तुमच्या सोबत. म्हणजे आम्हाला कुठं कोणाच्या मागे लागायचे काम पडलं नाही आणि कोणाची उमेदवार सोडून यायचे काम पडलं नाही. आम्हाला 40 उमेदवार होते, म्हणजे कमी नाही 40 नगरसेवक आपल्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये दक्षिण करत नाही. ते म्हणजे दक्षिणचे उमेदवार चांगले भेटले आपल्याला. म्हणजे आनंदराव सांगितले आमदार साहेब तिकडे स्थानिक, म्हणजे असे काम आपण सक्षम उमेदवार चांगले काम करणारे माझ्या सगळे म्हणजे मी जसं काम करतो जनतेमध्ये जातो तसे काम हे नगरसेवक आहेत. ठीक आहे, काय कशाला आर्थिक कमी असतील, आता जनतेवरती 24 तास सेवा करणारी माणसं आणि जनता यांच्या पाठीशी 100% राहील. कारण माझ्या पाठीशी राहिलेली आतापर्यंत दुसरी क्रम आहे. आणि सगळं काय पैशावर होते असं काही नाही. जनतेला काम पाहिजे, बाकी काय पाहिजे, तुम्हाला काय आहे काही नाही विषय. हे जाहीरनामा हेच आता शिवसेनेचं जाहीरनामा हेच समजा. जाहीरनामा आपण सांगू का एक पत्रकार परिषद बहुत चांगला जाहीरनामा त्याचा कसं ते काय बघू दे. भाजपचा आला पहिला नंबर भाजप आला ना. 2 दिवसात आपण दोन्ही मिळून आम्ही करणार आहे. दक्षिण उत्तर एकत्र पत्रकार परिषद हे आमच्या लक्षात आहे, पण आम्ही करून घेत आहे. राष्ट्रवादी आम्ही कामं सांगितली तुम्हाला, आमचे काय काम आहे.
ते माणसाबरोबर तुमचं कामही पळवलं त्यांनी. उमेदवार पहिल्या मागं पाठवून पळवले का त्याच्या मागे षडयंत्र होतं का पाठवायचं पुन्हा पळून आणायचं तुम्हाला सगळं माहिती आहे, सांगायची काय गरज नाही, कसे पडले काय नाही ते सांगायचं नसते. किती पडत नसतात, किती मध्ये कोणी उघड जात नसते, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर काय बोलायचं नाही. म्हणजे हे कळलं नाही. हे बरोबर नाही. हो आमदार साहेब फुकट जात नाहीत म्हणजे कळलं. मी आतापर्यंत पाहिले पहिले उमेदवार पळवले म्हणजे आतापर्यंत वाटतं का तुम्हाला 40-50 तुम्हाला तसं कळले बीफार्म लावलेले ज्या उमेदवाराला ते उमेदवार म्हणजे हे गजाला. इकडे कसं जाऊ शकतो. आमदार पण पळून गेले ना गुवाहाटीला. आमदार आमदार गेले. गेले म्हणून कुठे गेले आणि मला काय? तसंच आहे ना हे नगरसेवक आहेत ते आमदार. हे आता काय मला असं एका दिवसात कसं निधी भेटत आणि मला सांगा 5 वर्ष घातले त्याचा निधीचा विषय नाही. 1-2 दिवसात काय निधी देणार काय थोडंच आहे. बरं फुकट पळून जात नाही असं तुम्ही म्हणालात म्हणजे काय? लक्ष्मी फुकट पळून जात नाहीत असं म्हणालात तुम्ही म्हणजे काय? फुकट जात नाहीत म्हणजे त्याचा विषय नाही. नाही, तुम्ही बोललात ना. दबाव टाकणे त्याला हे करणे आता ठीक आहे आपल्याला ते विषय नाही. ते आपल्याला कसे पडविले त्याला विचार आणि कसे आले म्हणून मग ठीक आहे टेन्शन काय मी का पाठी मागलो जर मला द्या मला द्या मला उमेदवार बाई मला 40 उमेदवार मस्त आमदार साहेब आमदार साहेब काय शिवसेनेचा हिसका दाखवणार आहे का? पळून गेले यांना शिवसेनेचा हिसका दाखवणार आहे का? दाखवणार 100% दाखवणार नाही. शिवसेनेचे तरुण कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पतस्वरची असा आरोप होते असं भारतीय जनता पार्टी विकास कामं चोरले असा आरोप आहे. आता बघा ना तुम्हाला दिसत अहवाल वाचता कामाचा आणि बघा मी काही सांगू शकत नाही का अहवाल काय येईल बरं सर तुमच्याकडे उमेदवार भरपूर होते जेव्हा आता का काही नाही चाललंय. आमदार साहेब नाही तुमच्याच कामांचा उल्लेख आहे त्याच्यात. राष्ट्रवादी सोबत काही नाही नाही आमचं काय नसतो बोलणं झालं नाही. दक्षिणमध्ये झालं दक्षिणमध्ये हे मला माहित नाही. तेवढं काय बोलणं झालं नाही. ते लहान ते आम्हाला. आणि मग आमचे उमेदवार झाले म्हणजे आणि 40ला 40 उमेदवार झाले मग काही मागायची विचारत नाही. पण त्याला जागा नव्हतं त्याच्यामुळे काही बोलू शकले नाही आम्ही. तुमची इच्छा होती भाजपसोबत जायची. हो साहेब तुमची लढत कोणाची आहे? आमची 100% इच्छावादी व महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं सत्ता आहे माहिती आहे तसं आम्हाला बी विश्वास आहे. एक स्थानिक जनतेचा विचार म्हणजे जनतेचे विचार काय जनतेचं मी संवाद केला जनतेचं सगळ्यांचा म्हणणं किंवा युतीमध्ये काम मग आम्ही तयार आहोत. आम्ही सीटा मागणी केली त्याच्यात काय ते होऊ शकलं नाही. आता कोणाची खरी सीटा देणार नाही बिघडलं नाही ना. सीटा पाहिजे कसं हे नगरसेवक आलेले आपण कसं ऍडजस्ट करणार. नाही सीटांमध्ये बिघडलं का नोटांमध्ये बिघडलं? कोणाची तुमची भाजप किती जागा देऊ लागली? 7 जागा सगळ्याला माहिती ना. 7 ते सांगा. आता आता लढत कोणाची? एवढे काम केले 3000 कोटी 1,000 कोटीला एक नगरसेवक पडला 1,000 कोटीला 2 नगरसेवक पडले. लय भाग पडले ते. आता लढत कोणाची हो? लढत कोणाची? म्हणजे 1,000 3,000 कोटी केली काम 2 नगरसेवक म्हणजे असं कसं होतं. तुमचा शत्रू कोण आहे महापालिका निवडणुकीत? शत्रू कोण आहे? कोणासोबत फाईट आहे तुमची महापालिका? पुढे आता काही दिवसात शत्रू आहे शत्रू आमचं जे असेल ते समोर कॉम्पिटिशन असेल. बरं आमदार साहेब भाजपचे जे उमेदवार तुमच्याकडे आले होते त्यालाच पळवून दिलं. तुम्हाला भाजपचे उमेदवार तुमच्या पक्षातून लढवायची काय गरज पडेल? काय म्हणजे आता महेंद्र जो पिंपळे होता तो भाजपचा कार्यकर्ता होता तुमच्याकडे आला त्यानं आणि पळून गेला नाही. घेऊन गेले शत्रू काय हे चालत त्याला काय करणार? दुसरं समजा. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये दाखवलेली कामं ही शिवसेनेची आहेत का? दुसऱ्याचे आहेत काम बघा ना. जनतेला माहित आहे म्हणण्यापेक्षा आपण जनतेला सगळं बरं खरी लढत कोणाची तुमची? कळलं ना काही दिवसात असं कसं तुम्हाला लढत नाही पाहिजे कोणाची? कळलं ना काही दिवसात आमदार साहेब 5 तारखेला मुख्यमंत्री महोदय नांदेडला आहेत तसं एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत का? हो येणार आहे तारीख वगैरे तारीख देतील आता ते 2 दिवसात मुख्यमंत्री साहेबांची एकनाथभाई शिंदे साहेबांची 100% तारीख. आमदार साहेब आदित्य विरोधात काही बोलायचं नाही ठरलेले आहे का?
म्हणजे काय बोलायचं नाही का नाही ना, बोलायचं ना काय विषय नाही ना, बोलायला कुठं येतं ना. आता 15 दिवस बोलायचे काही जमणार नाही. अजून राहू दे की जरासं बोलायचं. जसं काही नाही बोललं तसं कुठं घेत लोक. म्हणजे की सेम. बघा ना, समोर गेलं ते तर भाजपचा नावा बघा. शिफारस केली होती. चला हा ठीक आहे ना. काही नाही. चला ओके धन्यवाद. मला काय फोन आला नाही साहेबांचा काही कल्याणकर साहेब कल्याणकर साहेब हो, कल्याणकर साहेब. बस झालं रे. एक मिनिट. आजही बघा माझे मोबाईल अरे बाईटवर विचार ना. ऐका ना, सगळं तपासा माझं. कुठं फोन काही झाला नाही. बघा तुम्ही. हे करा, PDF करा त्यांच्या मोबाईलचं. कुठं काही बी मला साहेब, हो, मला सांगा, जे माणूस 3 महिन्यात आले त्याला कुठे उमेदवारी भेटली का मला सांगा बरं. हो आमदार साहेब, रिपाई आठवले गटानं आज भाजपचा पाठिंबा काढून घेतलाय आणि म्हणले कल्याणकर साहेबांच्या मागे उभं राहायचं. रिपाई आठवले जे नगरसेवक आपल्यासोबत यायला कसं न्याय देणार? शिंदे साहेबांनी एकच सांगितलेलं, जे ना आपल्यासोबत राहिले आपल्यासोबत आले त्याला न्याय द्या पहिले. ते आले चालेल, तुम्ही काय बोलू शकता तिथं? तिथं काय रिपाई गटाच्या महानगराध्यक्ष दुताडे यांनी सेनेला म्हणजे भाजपचा पाठिंबा काढून सेनेला देणार म्हणून सांगितलं त्यांनी कल्याणकर साहेबांनी. भाऊ दिलं ना, चांगलं काम आहे म्हणून बघितलं दिलं ते. क्या बात. आणि आपण एक सांगतो मला थोडं रिपब्लिकन सेना हे सुद्धा आमच्या सोबत आहे. मी माझ्या स्वतःच्या सीटा उमेदवार 2 दिले त्याची. आणि मग आमच्या निश्चय धनुष्य बनवलं आनंदराज आणि आनंदराव आंबेडकर या साहेबांनी हे एकनाथभाई शिंदे साहेबांचा त्यावेळेस ट्रेनर मला आता मी बघा मोबाईल मध्ये आलेली आहे. त्यांची शिफारस 3 काय माझ्याकडे 3 ची मागणी केली. इकडे दक्षिणकडे 2 ची मागणी. मी 2 देऊन टाक. मी 3 होत नाही कारण 3 1 मध्ये मागवलं. मी 1 परवा देऊ शकत नाही. 2 देऊ शकतो, 2 देऊन टाकले. सर आपल्या उत्तरमध्ये अहमद पटलांची काय भूमिका राहील? करतील ना, चांगली भूमिका राहील असं होतं. तुमचं त्यांचं प्रेम आहे की कसं काय? नाही हो, भाऊ आहेत ना आमचे ते असं. नाही भावाभावातच वैर असते आजकाल. वैर भावाभावातच व्हायला आजकाल. तसं काही नाही. हे प्रेम नाहीये का? बरं प्रेम आहे, भविष्य होऊन गेलं. तिने नावाला घेतलं. ओके. Sorry,